हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर नानवटे, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. आपण अभ्यासत आहोत BA सेकंड इयर इतिहास विषयातील पेपर टुरिझम अर्थात पर्यटनशास्त्र. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनी आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्किल एनहेन्समेंट अर्थात कौशल्य विकास म्हणून जो कोर्स किंवा जो पेपर ठेवला आहे तो आहे पर्यटनशास्त्र. पर्यटन विषयक आज आपण जो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठने आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावरती प्रकाश टाकणार आहोत. तर अभ्यासक्रम पाहण्याचे अगोदर या पर्यटनाची भूमिका काय आहे, पार्श्वभूमी काय आहे हे आपण पाहूया. पर्यटन म्हणजे काय तर ढोबळमानाने फिरायला जाणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि परत आपल्या मूळ ठिकाणी परत येणे, ही झाली ढोबळमानाने पर्यटनाची व्याख्या. परंतु गंमत अशी की फिरण्यामधून पर्यटन उद्योग आकारास आला आहे आणि या उद्योगाने देशाला एक मोठी रोजगाराची संधी दिली आहे किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत आणि एक परकीय चलनही मिळण्याचे एक हे मोठं साधन आहे. अर्थात जे देशामध्ये अनेक उद्योग आहेत त्यापैकी पर्यटन उद्योग हे एक अग्रगण्य उद्योग ठरला आहे. तर प्रत्येक देश आपल्या देशामध्ये पर्यटन उद्योग विकास वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. जेव्हा आपण भारत देशाचा विचार करतो तर भारत देशामध्ये पर्यटन उद्योग विकास वाढीसाठी काय नाही आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर किल्ले, गड, लेणी, स्तूप, चैत्य, विहार, मंदिर या तर वास्तू आहेतच, परंतु याही शिवाय पर्यटन विकास वाढीसाठी किंवा परकीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथील नैसर्गिक स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत. येथे थंड हवेची ठिकाणे आहेत, समुद्र किनारा एक मोठा लाभलेला आहे या देशाला आणि येथील हवामान पर्यटन उद्योगास अनुकूल आहे. याशिवाय या देशाला एक जी संस्कृती लाभलेली आहे ती ही पर्यटन उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर जी संस्कृती आहे त्यामध्ये आयुर्वेदाची ही एक संस्कृती लाभलेली आहे. त्यातून वैद्यकीय पर्यटन आकारास आले आहे. यानंतर हा कृषी प्रधान देश आहे म्हणून कृषी एक पर्यटन हे सुद्धा इथे आकारास आले आहे. यानंतर या देशामध्ये जे प्रत्येक प्रांत आहेत, प्रत्येक राज्य आहेत, या प्रत्येक राज्यामधील एक खाद्यपदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहे. जसं आपण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी महत्त्वाची आहे एक खाद्यपदार्थ, तर अशी एक खाद्यपदार्थाची संस्कृती ही येथे लाभलेली आहे. तर एक फूड पर्यटन हे सुद्धा इथे आकारास आलेले आहे. तर व्यापारी दृष्टिकोनातून, संशोधन दृष्टिकोनातून, ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी, धार्मिक पर्यटन असं या विषयाचा जर आपण विस्तार पाहिला तर विस्तार फार मोठा आहे. पर्यटनाचा विचार करताना या देशामध्ये जी काही स्थळं आहेत तर त्या स्थळांमध्ये तसं तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक पर्यटन स्थळ आहेत इथे, पण यामधीलही 40 जे स्थळ आहेत त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे. आणि आता ठीक आहे, या 40 स्थळांचा किंवा 40पेक्षा थोडे जास्तही असू शकतात, तर यांचा समावेश एक वारसा स्थळ यादीमध्ये नोंद झालेली आहे जगाच्या यादीमध्ये, म्हणून त्यांचं जतन आणि संवर्धन होते. परंतु विद्यार्थ्यांना हेही माहीत असणं आवश्यक आहे की अशी अनेक स्थळ आहेत की जी दुर्लक्षित आहेत, ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत आजपर्यंत आपलं अस्तित्व रोखून आहेत आणि एक त्यांच्याकडे लक्ष देणं किंवा त्यांचं जतन संवर्धन करणं आवश्यक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ती महत्त्वाची आहेत, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. तर अशी ही काही पर्यटन स्थळ आहेत की जे विद्यार्थ्यांना त्याचाही अभ्यास या विषयाच्या अनुषंगाने करणे आवश्यक आहे. तर एक प्रत्येक 11वी नोकरी ही पर्यटन उद्योगाने दिलेली आहे, म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. पर्यटन दिनही साजरा करतो, अर्थात वर्षातून 2 वेळेस आपण हा दिन साजरा करतो. तर भारतीय पर्यटन दिन 25 जानेवारी आणि जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर आहे. अर्थात इतका महत्त्वाचं हे पर्यटन क्षेत्र बनलेलं आहे आणि त्याचा विस्तारही
तेवढाच मोठा आहे. तर आपल्याला सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनी आपल्याला स्किल एनहेन्समेंट कोर्सचा हा पेपर दिलेला आहे. BA सेकंड इयरसाठी सेमिस्टर तिसरा आहे. पेपर पहिला आहे आणि याला क्रेडिट्स आहेत 2 मार्क आहेत 50. यामध्ये इंटरनल मार्क्स, टेस्ट, सेमिनार या सर्वांचाच इथे समावेश आहे. अभ्यासक्रम जो दिलेला आहे, युनिट पहिलं जे आहे इंट्रोडक्शन ऑफ टुरिझम, यामध्ये आपल्याला पर्यटनाची ओळख करून घ्यायची आहे. डेफिनेशन आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, टाईप्स आहेत, तर व्याख्या आहे, ऐतिहासिक मागोवा बघायचा आहे, पर्यटनाचे प्रकार बघायचे आहेत, नेचर अँड स्कोप ऑफ टुरिझम, तर यामध्ये स्वरूप पण बघायचं आहे, व्याप्ती पण अभ्यासायची आहे. आपल्याला जे दुसरं युनिट दिलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम, तर पर्यटनाचा विकास यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. ABCD 4 उपपॉईंट दिलेले आहेत. पर्पज अँड इम्पॉर्टन्स यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. उद्देश आहे, त्याचं महत्त्व आहे, सार्जन कमिटीने काय कार्य केलेलं आहे त्यावरही प्रकाश टाकायचा आहे. ITDC अर्थात इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यावर प्रकाश टाकायचा आहे. यानंतर महाराष्ट्राच्याही MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचाही अभ्यास करायचा आहे आपल्याला. युनिट तिसरं जे दिलेलं आहे ट्रान्सपोर्ट अँड ॲकोमोडेशन, यामध्येही आपल्याला वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे, त्याचं स्वरूप काय आहे. यानंतर ट्रॅव्हल एजन्सी म्हणजे प्रवासी एजन्सी यांची भूमिका काय आहे हे बघायचं आहे. यानंतर आपल्याला C पॉईंट दिलेला आहे ॲकोमोडेशन, यामध्ये आपल्याला निवास व्यवस्था अभ्यासायची आहे, त्याचं स्वरूप, प्रकार यावर प्रकाश टाकायचा आहे. D पॉईंट दिलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड ॲकोमोडेशन, म्हणजे याचं महत्त्व काय आहे, वाहतूक व्यवस्था आणि निवास व्यवस्था, हेही आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. चौथं जे आपल्याला युनिट दिलेलं आहे इम्पॅक्ट ऑफ टुरिझम, कोणत्या कोणत्या घटकांवर पर्यटनाचा परिणाम होतो हे इथे अभ्यासायचं आहे. ABCD 4 उपपॉईंट दिलेले आहेत. यामध्ये A आहे रोल ऑफ हिस्ट्री इन टुरिझम, म्हणजे पर्यटनामध्ये इतिहासाची भूमिका काय असू शकते, काय आहे, यावर प्रकाश टाकायचा आहे. सोशल इम्पॅक्ट म्हणजे सामाजिकपणे इथे आपल्याला फोकस करायचा आहे. कल्चरल, सांस्कृतिक आणि इन्व्हायरमेंटल पर्यावरणीय परिणाम या सर्वांवरतीच इथे आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. तर हे थर्ड सेमिस्टरसाठी आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. यानंतर आपल्याला पुढील सेमिस्टर म्हणजे चौथ्या सेमिस्टरमध्ये परत जो सिलेबस दिलेला आहे त्यावरही आपण प्रकाश टाकत आहोत. पेपर सेकंड आहे हा, यालाही मार्क्स 50 आहेत. यामध्ये पहिले युनिट आहे केव्ज अँड टेम्पल्स, यामध्ये लेणी अभ्यासायची आहे, मंदिरे अभ्यासायची आहेत. A आणि B 2 उपपॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये A जो पॉईंट आहे लेणी, यामध्ये अजिंठा, एलोरा, शिऊर आणि माहूर या सर्व लेणींवरती प्रकाश टाकायचा आहे. काही मंदिर अभ्यासण्यासाठी दिलेले आहेत. B पॉईंट्समध्ये होट्टल अर्थात नांदेड जिल्ह्यातील हे मंदिर आहे चालुक्य कला शैलीचे, त्यावर प्रकाश टाकायचा आहे. औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ह्या सर्वांवरती आपल्याला एक अभ्यास करायचा आहे. यानंतर दुसरं जे युनिट दिलेलं आहे फोर्ट्स इन मराठवाड्यामधील काही किल्ले आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये आहे देवगिरी, कंधार, माहूर आणि उदगीर, हे 4 किल्ले मराठवाड्यातील आपल्याला प्रकाशात आणायचे आहेत किंवा प्रकाश टाकायचा आहे. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. युनिट तिसरं दिलेले आहे मेमोरियल्स अर्थात स्मारके, मग कुठले स्मारक अभ्यासायचे आहेत तर बीबी का मकबरा एक आहे आणि गुरुद्वारा, हे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे. चौथं युनिट्स आहे म्युझियम इन मराठवाडा, तर मराठवाड्यामध्ये असलेले म्युझियम जी महत्त्वाची आहेत तर त्यावर प्रकाश टाकायचा आहे. म्युझियम एक महत्त्वाची भूमिका बजावतात. या सर्व जे प्राचीन ऐतिहासिक जे अवशेष आहेत त्यांना जतन व संवर्धन करतात. तर कुठले म्युझियम आहेत अशी महत्त्वाची ABCD 4 पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये तेरचं म्युझियम आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील, तर तेर हे एक महत्त्वाचं सातवाहनकालीन अवशेष ठेवलेलं महत्त्वाचं म्युझियम आहे. यानंतर बहादूरपुरा, माहूर आणि औरंगाबादमध्ये तर एक जवळपास 4 ते 5 म्युझियम आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीने म्युझियमचाही अभ्यास करायचा आहे. इतिहास विषयामधून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास कसा करता येईल या दृष्टीने
किंवा हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यापीठनी हा पेपर आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेला आहे, पर्यटन शास्त्र. तर BA सेकंड इयर आणि MA सेकंड इयरसाठी सुद्धा हा पेपर आहे. तर आपण हा पेपर अभ्यासणार आहोत पुढील क्लासपासून. आज आपण फक्त अभ्यासक्रम काय दिलेला आहे यावरच प्रकाश टाकला आहे. आज आपण इथेच थांबूया. परत भेटूया पुढील क्लासमध्ये. धन्यवाद.